नमस्कार अमरावती. अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका 33 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. डायलिसिसपूर्वी कॅथेटर बदलल्यानंतर प्रकृती बिघडून मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार घडला आहे. अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अर्थात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डायलिसिससाठी दाखल करण्यात आलेल्या प्रियंका तायडे या 33 वर्षीय महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. माहितीनुसार डायलिसिसपूर्वी प्रियंका तायडे यांच्या मानेतील कॅथेटर बदलण्यात आला होता. मात्र त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर संताप व्यक्त केला. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच आपल्या बहिणीचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतकाचे भाऊ संगम गुळसुंदरे यांनी केला आहे. माझं नाव धर्मा गुळसुंदरे आहे आणि मी पेशंटचा भाऊ आहे. ठीक आहे. आता इथे जे प्रकरण झालेलं आहे ती माझी बहीण होती आणि डॉक्टरांचा त्याच्यामध्ये जो लापरवाहीपणा आहे तो दिसतो. गोष्ट अशी आहे की त्यांनी अगोदर कोपाटे सर जे डॉक्टर होते त्यांनी पेशंटला ॲडमिट करायचं होतं आहे ना, आणि त्याच्यानंतर ती ऑब्झर्वेशनमध्ये राहील एक दिवस ICUमध्ये आणि नंतर तिची जी मेन लाईन आहे ती टाकल्या जाईल डायलिसिसची. आणि आज माझा भाऊ तिला घेऊन आला आज आईसोबत. पण ॲक्च्युली झालं इथं असं की त्यांनी तिला विदाऊट ऑब्झर्वेशन किंवा विदाऊट मेडिकल म्हणजे कोणतं असिस्टंटशिवाय डायरेक्ट याच्यामध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन तिच्या याचं काय म्हणतात जी लाईन आहे ते टाकायला नेलं. त्याच्यानंतर काय झालं आहे की एकदम तिची बाहेर आला, तिची तब्येत झाली एकदम खराब. तर मग डॉक्टर म्हणत होते की बा हिला डायलिसिस करायचं, हिच्या छातीमध्ये एकदम पाणी अडकलं. एक तर माझं म्हणणं एक होतं की एवढं घाईगडबडीनं तुम्ही तिचं जर डॉक्टर कोकाटे साहेबांनी जर सांगितलं की बा तिचं डायलिसिस म्हणजे तिचं जे प्लॅन आहे ते ऑब्झर्वेशनशिवाय किंवा ICUमध्ये टाकल्याशिवाय नाही होत, तर मग तुम्ही का त्या प्रोसेसमध्ये कुठे गेले. आणि दुसरी आहे त्याचे ते डॉक्टरसोबत आता माझं बोलणं झालं, कॉन्सन्स घेतलेलं आहे म्हणते. कॉन्सन्ट असं घेतलेलं आहे, 2 कॉन्सन्ट आहे. एक कोरा पेजवर साईन करायचं कॉन्सन्ट आहे की कोरा पेज दिला आहे, फक्त याच्यावर सिग्नेचर केला. पण माझी भावना नाही केलेलं आहे, त्याचा पण फोटो आहे. आणि एक दुसरी आहे एक पेज दुसरं असं आहे की ज्याच्यावर अधुरा फिलअप केलेला नाही आहे तो. आणि हे केव्हा दोन्ही फॉर्म केव्हा आणले त्यांनी, जेव्हा डेथ होऊन राहिली अगोदर. एवढं तुम्हाला तर कॉन्सन्ट तुम्ही अगोदर का बरं घेत नाही. प्रत्येक प्रोसेसच्या अगोदर जसं ऑपरेशनला जातो पहिले कॉन्सन्ट घेते, मग ऑपरेशन थिएटरमध्ये पेशंट जातो. पण हे झालं नाही तसं इथे. बरोबर आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या बहिणीचा मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. दरम्यान नातेवाईकांनी केलेले सर्व आरोप संबंधित डॉक्टरांनी फेटाळून लावले आहेत. उपचार प्रक्रिया नियमानुसार पार पडल्याचा दावा करत डॉक्टरांनी आपली भूमिका स्पष्ट केली. याबद्दल पेशंटचं हलगर्जीपणा असा कशातच झाले होती. मला जेव्हा 3 वाजता कॉल आला तेव्हा त्याला सेंट्रल लाईन बदलून द्यायचा आहे कॅथेटरसाठी, एवढा कॉल आला. त्यासाठी मी त्याला तातडीने पेशंटची कंडिशन पाहून त्याचा कॅथेटर चेंज केला. त्या चेंज करण्यात आला त्याचा BP वाढलेलं होतं पहिलेच, आणि त्याला कॅथेटर चेंज करून त्याला डायलिसिससाठी ताबडतोब पाठवण्यासाठी मी एक बेड वॅकन केला आणि त्याला पाठवलं. त्यांचं BP हाय होता आणि त्यांच्या फुफ्फुसामध्ये पुष्कळ पाणी जमा झालं होतं, त्यामुळे त्याला श्वासोच्छ्वास घेण्यात फार त्रास होत होता. ह्या दरम्यान त्यांचं BP आम्ही कमी करून डायलिसिससाठी त्याला बेड अरेंज करून त्याला वरती पाठवलं. त्या दरम्यान उपचारादरम्यान पेशंटचा मृत्यू झाला. पण या प्रकरणात आम्ही काहीही काय केली किंवा असं काही आम्ही केलेलं नाही. पेशंटच्या जीवनासाठी मॅक्झिमम जे प्रयत्न करता आले ते आम्ही केले. त्याला ऑक्सिजन लावलं, त्याला BP वाढवण्यासाठी हे जे होतं कमी करण्यासाठी ते इंजेक्शन दिले. त्यामुळे कोणत्याही प्रकारची घाईघाई आम्ही केलेली नाही. मी डॉक्टर विजय वसंतराव सोनपूर होते. या घटनेमुळे सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून मृत्यूमागील नेमके कारण काय याबाबत आता चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील या मृत्यू प्रकरणात नातेवाईकांनी डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत, तर डॉक्टरांनी हे आरोप स्पष्टपणे नाकारले आहेत. त्यामुळे आता रुग्णालय प्रशासन या घटनेची चौकशी कशी करते आणि त्यातून काय निष्पन्न होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.